नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना किंवा अन्य सरकारी पेन्शन योजनांचे लाभार्थी आहेत. कारण सध्या सगळ्यांच्या मनात दोन मोठे प्रश्न आहेत. सरकार सरसकट 5,000 रुपये अनुदान वाढवणार का आणि डिसेंबरचा हप्ता नेमका कधी खात्यावर जमा होणार, हे प्रश्न लाखो लाभार्थ्यांच्या मनात आहेत. आणि सोशल मीडिया, ग्रुप्स, कॉमेंट सगळीकडे ह्याच गोष्टींची चर्चा सुरू आहे. तर आजचा या व्हिडिओमध्ये आपण या मुद्द्यांवर स्पष्ट आणि अपडेट माहिती पाहणार आहोत. तर आता मित्रांनो, सर्वात पहिले बोलूया डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल. सध्या खूप सगळे लाभार्थी थोडे टेन्शनमध्ये आहेत, कारण आजपर्यंत डिसेंबरचा हप्ता खात्यात आलेला नाही आणि त्याचबरोबर या हप्त्यासाठीचा GRही अजून जाहीर झालेला नाही. म्हणूनच अनेकांनी मला कॉमेंट्समध्ये आणि मेसेजमध्ये विचारलं आहे, सर हप्ता येणार का, कधी येणार, GR निघणार का, केव्हा निघणार. तर हो मित्रांनो, हीच सध्या मोठी चर्चा आहे आणि याचबद्दल पुढे माहिती आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, आता बोलूया तिसऱ्या मोठ्या अपडेटबद्दल. हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे आणि या अधिवेशनामध्ये सरकारी योजनांबद्दल अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहे आणि त्यात खास करून लक्ष वेधलं आहे ते विदर्भ विकलांग संघर्ष समितीने केलेल्या आंदोलनाने. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या समितीने मोठं आंदोलन केलं आणि 2 मोठ्या मागण्या सरकार पुढे ठेवल्या. त्यात पहिली मागणी सगळ्या दिव्यांग लाभार्थ्यांना सरसकट रुपये 5,000 मानधन द्यावं आणि दुसरी मागणी सध्या लाभार्थ्यांपर्यंत जे अनुदानातील फरक आहे ते बंद करावेत. काहींना 1,500 रुपये, काहींना 2,500 रुपये तर काहींना इतर रक्कम. हा फरक थांबवून सगळ्यांना समान अनुदान द्यावं अशी त्यांची मागणी आहे. आता पाहूया सध्या नेमकी परिस्थिती काय आहे, कारण इथेच मुख्य गोंधळ सुरू आहे. सध्या काही लाभार्थ्यांना वेगवेगळ्या रकमा मिळत आहे. काही निराधार लाभार्थ्यांना केवळ 1,500 रुपये मिळत आहे. काही दिव्यांग लाभार्थ्यांनाही फक्त 1,500 रुपये मिळत आहे. पण काहींना मात्र रुपये 2,500 त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. म्हणजेच सगळ्यांना समान रक्कम मिळत नाही आणि ह्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. सगळ्यांचा एकच प्रश्न, जर योजना तीच असताना रक्कम वेगळी का, हीच बाब अधिवेशनात आणि आंदोलनात जोरदार मांडली गेली आहे. आता बोलूया संघर्ष समितीच्या मागण्यांबद्दल. संघर्ष समितीचं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारने लाभार्थ्यांमध्ये असा भेदभाव करू नये. काहींना 1,500 रुपये, काहींना 2,500 असे वेगवेगळे देण्यापेक्षा सगळ्यांना समान रक्कम मिळायला हवी आणि त्यासाठी त्यांनी एक मोठी मागणी सरकारसमोर ठेवली आहे. सगळ्या योजना असोत, निराधार, विधवा, श्रावणबाळ, दिव्यांग सगळ्यांना सरसकट रुपये 5,000 अनुदान द्यावे, ही मागणी आता अधिवेशनात खूप जोरात मांडली जात आहे आणि सरकारनं याकडे फार लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. आता प्रश्न येतो, पुढे काय होणार. तर मित्रांनो, या विषयावर अधिवेशनात चर्चा होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण आंदोलन झालंय, मागणी जोरात आहे आणि अनेक लाभार्थी याकडे पाहत आहे. तर आता 2 गोष्टी होऊ शकतात. त्यात पहिली म्हणजे या विषयावर अधिवेशनात चर्चा होईल आणि दुसरी म्हणजे जर सरकारने निर्णय मंजूर केला तर मानधन वाढण्याची शक्यता आहे. म्हणून अजून घाई किंवा काळजी करू नका. आपण फक्त अपडेटवर लक्ष ठेवायचं आहे आणि जेव्हा या विषयावर कोणताही मोठा निर्णय किंवा GR येईल तो अपडेट सर्वात आधी या चॅनलवर मिळेल. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन आणि इतर सरकारी योजनांबद्दल येणारे सर्व
सर्व पुढील अपडेट्स आम्ही इथेच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. म्हणून आता तुमच्यासाठी 3 छोट्या पण महत्त्वपूर्ण गोष्टी. व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन देतो. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर लाभार्थ्यांनाही खरी माहिती मिळेल आणि गोंधळ टळेल. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे पुढील कोणताही अपडेट चुकणार नाही आणि सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखी एक गोष्ट, कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा, तुमच्या खात्यात शेवटचा हप्ता किती जमा झाला, रुपये 1500 की 2500. त्यामुळे आम्हाला आणि इतरांना वास्तविक माहिती खरी मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.